नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मग कसा काय चाललाय पेपर? एकदम चांगल्या पद्धतीने पेपर चाललाय, मस्त. आपण जे दिलेले मॅथ्स 1 मध्ये पण ते आलेलं, आता मॅथ्स 2 चा आपण बघूया. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, मॅथ्स 1 पण तुम्हाला मी काय बोललेलो की फक्त सूत्र लक्षात ठेवा, बरोबर आहे. सूत्र लक्षात ठेवल्यावर ते काय असतं, काय पण नाव चेंज करू द्या का डिजिट्स नंबर चेंज करू द्या, काहीच फरक पडत नाही. म्हणून फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला आपल्या लक्षात राहिला की सगळं काम ऑटोमॅटिक होऊन जाईल. प्रोसिजर तेच असेल, पद्धत तीच असेल, फक्त अंक नंबर्स ते चेंज होतात, बरोबर आहे. आता बघा, गणित 2 मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. सांगायच्या पहिले तुम्हाला एक अजून सांगतो की बाबा, जर तुम्ही सबस्क्राईब लाईक नाही केलं आहे चॅनल तर पहिला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. तुमच्या विद्यार्थी मित्रांनाही शेअर करून टाका आणि आनंद घ्या पेपराचा. आणि काहीच टेन्शन घेऊ नका, बिंदास्त शांत मनाने जावा, पेपर लिहा. हे बघा, प्रश्न क्रमांक नंबर 1, 2, 3, 4 आणि 5, बरोबर आहे. हे 5 असणार आहेत. 5 पैकी इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक नंबर 1 मध्ये 8 मार्क, इथे तुम्हाला भेटणार 6 मार्क. सर्वात जास्त इम्पॉर्टंट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक नंबर 4 आहे, तुम्हाला 8 मार्क फक्त कोणतेही, आणि इथे 3 मार्क भेटेल आणि इथे तुम्हाला मार्किंग आहे. मग तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे, फॉर्म्युला साइन कॉस टॅन मध्ये जास्त नाही येत आहे, स्किप करून टाका, पण जेवढं देतो तेवढं तुम्ही करूनच जावा. तर आता मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न देणार आहे, ते तुम्ही बघून घ्या. पेपर आहेत, पेपरमध्ये बनवलेलं आहे, सोल्युशनही त्याचं मी दिलं आहे तुम्हाला, सोल्युशन पण करून घ्या. तुम्हाला ज्याचे सोल्युशन नाही आहेत ते तुम्ही सोल्युशन स्वतःहून करून बघा, एकदा तुम्ही शोधा काय कुठे ते, कारण माझ्याकडे एवढा वेळ नव्हती विद्यार्थी मित्रांनो हा पेपर पूर्णपणे बनवायला, म्हणून त्यासाठी मी क्षमस्व आहे. पद्धतीने पेपर लिहा, काही टेन्शन घेऊ नका, का पेपर एकदम सोपा सिंपल येणार आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, बाबा आता पेपर मॅथ्स 2चा पेपर आहे, काय करायचं काय नाही करायचं. हां ठीक आहे, चला ऑल दी बेस्ट, एन्जॉय करूया.